नमस्कार, मी दीपक नागपुरे, BTM आत्मा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव। आम्ही धरणगाव तालुक्यात मौजे नांदेड येथे मनोदेवी शेतकरी गटाअंतर्गत यावर्षी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कापूस पिकाचे क्षेत्र कमी करून त्यांना सलग पीक प्रात्यक्षिक तूर याच्याकडे वळवलेले आहे। मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये कडधान्य पिकाकडे शेतकऱ्यांना वळवून त्यांचे उत्पन्न जास्त आले पाहिजे, हा आमचा हेतू आहे। आणि नांदेड गावातील आपल्या गटामार्फत कापूस पिकाचे क्षेत्र कमी करून यावर्षी आम्ही 10 बिघ्याचे तूर पिकाचे प्रात्यक्षिक घेतलेले आहे। आणि पुढील वर्षी शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की अजून कापूस पिकाचे क्षेत्र कमी करून आपण तूर पिकाची लागवड करूया। कारण कापूस आणि तूर या दोघं पिकांचे साम्य पाहता कापूस पिकाला जेवढी मेहनत लागते त्यापेक्षा देखील कमी मेहनत तूर पिकाला केली जाते। फवारणी कोळपणी कमी केली जाते आणि निश्चितच कापूस पिकापेक्षा तुरीला भाव जास्त दिला जातो। वेळोवेळी सर्व गटातील शेतकऱ्यांना आमचे मार्गदर्शन आहे। त्यांना शेंडे खुडण्याची प्रोसेस शिकवली असून ते आता शेंडे खुडत आहे। आणि शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुढील वर्षी देखील कापूस पिकाचे क्षेत्र कमी करून आम्ही सर्वजण तूर पिकाकडे वळणार आहोत।